नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण हादग्याच्या फुलांची 2 प्रकारे भाजी बघणार आहोत। आता हे एवढे फुलं माझ्या अंगणामधील झाडाला आलेले आहेत। आता आमच्या इकडं काही हादगा मिळत नव्हता, त्याच्यामुळे मी ऑनलाईन झाड ऑर्डर केलं आणि ते दारात लावलं। तब्बल 1 वर्षांनी त्याला एवढी फुलं निघालेली आहे। आता याची मी तुम्हाला भाजी 2 प्रकारे करून दाखवते। अगदी थोडे फुलं आहेत हे। आता याची भाजी कशी बनवायची ते मी दाखवते। आता हे एवढे 7-8 फुलंच माझ्या झाडाला आलेली होती। आता बघा हे कशी सोलायची। आता हे बघा तुम्हाला दाखवते। आता हे हादग्याचे फक्त हे पाकळ्याच घ्यायच्या आणि बाकीचा मध्ये जो दांडा असतो तो काढून टाकायचा आहे आणि खाली देठ सुद्धा त्याचं काढून टाकायचं। अशा प्रकारे या पाकळ्या काढून टाकायच्या आहे। तर बघा अशा पद्धतीने या फुलाच्या फक्त पाकळ्याच घ्यायच्या आहेत। आता हे बघा याला चिमणी म्हणजे पक्षासारखं हे दिसतं आहे। याला काही ठिकाणी कावळा चिमणी याचं फूल सुद्धा म्हणतात। आता बऱ्याच ठिकाणी कावळा चिमणी असं फूल असं नाव सुद्धा आहे। आता हे फूल अशा पद्धतीने आपण आता हे सर्व सोलून घेऊया। तर बघा त्याचे फक्त आपल्याला पाकळ्या घ्यायच्या आहे फुलाच्या आणि मधील देठ काढून टाकायचे। तर अशा पद्धतीने आता हे आपण निवडून स्वच्छ धुवून चिरून घेतलेले आहे। आता हे याच्यातच मी थोड्याच भाज्या 2 प्रकारे करणार आहे, कारण आमच्या घरात एकीला पीठ पेरून आवडते आणि एकीला साधी आवडते भाजी। तर बघा आता गॅसवर मी छोटी कढई ठेवली आहे, त्यात अर्धी पळी तेल टाकलेलं आहे आणि आता या तेलावर आपण आता ती फोडणी करून घेऊया। जिरे मोहरी टाकून फोडणी केलेली आहे आणि यामध्ये लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि आलं याचा ठेचा बनवून 1 चमचा ठेचा यामध्ये मी टाकलेला आहे। लसूण, मिरची, आलं, कोथिंबीर आणि आता यामध्ये हळद टाकू आणि तो हादग्याची फुलं परतून घेऊया आपण आता। तर बघा अशा पद्धतीने आपण आता हे हादग्याची फुलं त्याच्यावर टाकून परतून घेऊया। आता आपण हे परतून अगदी 2च मिनिटांमध्ये ही भाजी शिजली जाते। आणि आता आपण यामध्ये मीठ टाकूया। त्यामध्ये मीठ टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि ह्याच्यावर आपण आता झाकण ठेवूया। तर मीठ टाकल्यानंतर झाकण ठेवूया आणि आता आपली भाजी रेडी झालेली आहे। आता यामधलीच मी अर्धी भाजी आता काढून घेते आणि अर्धी भाजी पीठ पेरून करते। बघा तुम्हाला दाखवते आता आमच्या घरात या एकाला पीठ पेरून लागते, एखादा साधी लागते त्याच्यामुळं। आणि आता यामध्ये कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि आता आपण भाजी सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया। तर बघा आता ही मी अर्धी भाजी काढून घेते। तर ही अर्धी भाजी सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आणि आता जी राहिलेली आहे त्यामध्ये आपण आता 1 चमचाभर बेसन पीठ आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत। तर बघा आता 1 चमचाभर बेसन पीठ टाकूया आणि व्यवस्थित आता हे बेसन पीठ मिक्स करू आणि 2 मिनिटं झाकण ठेवून त्याला शिजवून घ्यायचं आहे। तर आपली ही पीठ पेरून आणि साधी हादग्याची फुलांची भाजी रेडी झालेली आहे। तर बघा मैत्रिणींना, तुम्हाला हे दोन्ही भाज्या कशा वाटल्या, आवडल्या तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। आता आमच्याकडे हादग्याची फुलाची भाजी खूप आवडते, पण इकडे काही मिळत नाही, त्यामुळे मी अंगणामध्ये त्याचं झाड लावलेलं आहे। धन्यवाद।